जे काही टिपकेंनी आज हे पाऊल उचललं आणि त्याला जे काही सहभाग मिळतो आहे तर याच्याबद्दल आम्ही फार आनंदी आहोत. आम्हाला भीक नको आहे, आम्हाला घामाचे दाम पाहिजे. सरकारचे धोरणच हे शेतकरी विरुद्ध आहे टोटल आतापर्यंत आलेले आहे आणि त्याच्यामुळे कर्जबारे पण हा वाढत चालला. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअप मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित दिपके यांच्या घरासमोर आहे. जे अभिजित दिपके काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक आहे. आज त्यांच्या पक्षाची एक अधिकृत घोषणा होती, नुकतीच ती घोषणा झाली. आपण ती लेट्सअपवरती केली, आपण पाहू शकता. मुद्दा आपला असा आहे की आता आपल्यासोबत वामनराव जाधव आहेत, जे शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांच्याशी बोलण्याचं कारण असं की आता विद्यार्थ्यांनी एक मोठा लढा काँग्रेस जनता पार्टी आणि इतर पार्टी असतील, डाव्या आघाडी असतील, काँग्रेस असेल, अशा असंख्य पार्टी विद्यार्थी असतील, यांनी दिल्लीमध्ये उभारला. विद्यार्थ्यांच्या पेपर लीक करून तो मुद्दा होता आणि शेवटी हा लढा इतका तीव्र झाला, केंद्र सरकारला त्यांनी अक्षरशः गुडघ्यावर आणला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री होते त्यांनी राजीनामा दिला. तर ह्या राजीनाम्यानंतर देशभरात अशी एक विद्यार्थ्यांची चळवळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि विद्यार्थी प्रश्नांकडे कसं पाहतात याच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली. आणि विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरू शकतात आपल्या हक्कांसाठी. विद्यार्थी सुद्धा एखाद्या केंद्रीय मंत्रिमंडळात एखाद्या व्यक्तीचा राजीनामा घेतला जातो. ज्या मंत्रिमंडळात कधी राजीनामा होत नाही अशी एक परसेप्शन आहे, ते तोडून विद्यार्थी राजीनामा घेतात. परंतु आता शेतकरी संघटनेचे जे कार्यकारी सदस्य आहेत वामनराव जाधव, त्यांच्याशी बोलण्याचं कारण असं आपलं की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती ते लढले, परंतु शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ह्या शेती मातीच्या अनुषंगाने ते लढा अनेक दिवसापासून लढतात. राज्यभर त्यांचं काम आहे. काका, आपलं लेट्सअप मध्ये स्वागत आहे. शेतकरी संघटनेपासून तुम्ही कधीपासून काम करतायत आणि तुम्ही जे पाहिलं आता विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्यातून केंद्र सरकारमधील शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला. काँग्रेस जनता पार्टीचे विद्यार्थी आणि अनेक चळवळीतले विद्यार्थी तिथे काम करत होते, पार्टी म्हणूनच नाही, सगळेच विद्यार्थी. तर हे सगळे विद्यार्थी काम करत होते, त्यांनी शेवटपर्यंत आंदोलन लढा दिला आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश आलं. याच्याकडे तुम्ही कसं पाहता, एक शेतकरी संघटनेचे कार्यकारी सदस्य म्हणून? आज देशभर 15 वर्षामध्ये जे काही राजकीय पक्षामध्ये चाललं आणि इतर चळवळीबाबत जे काही सुरू आहे ते निराशाजनक आहे. किमान चळवळ म्हणजे एखादा प्रश्न अजेंड्यावर आणणे आणि तो जे नितार्थ असेल तर तो लोकांसमोर मांडणे, हे खरं काम आहे ते. परंतु प्रत्येक प्रश्नाला यांनी दाबणे म्हणजे असा कार्यक्रम 15 वर्षापासून साधारणतः सुरू आहे. मग त्याच्याकरता यांनी काय काय शस्त्र वापरलीत, म्हणजे विरोधी पक्ष फोडल्यापासून, आमदार खासदार फोडल्यापासून तर विरेक आंदोलन म्हणजे दडपण्यापर्यंत इथपर्यंत त्याचं गेलेलं आहे. आज नुसतं हेच नाही, आज देश आर्थिक संकटात फार मोठा आहे. त्या पद्धतीनं आमचा हा आर्थिक लढा आहे, शेतकरी संघटनेचा हा आर्थिक लढा आहे. आणि आतापर्यंत ज्या क्रांत्या केल्या जगामध्ये, देशभराच्या क्रांत्या त्या युवकांनी केलेल्या आहेत, ते काही म्हातारणी केले नाही. म्हणून आज जे काही टिपकेंनी आज हे पाऊल उचललं आणि त्याला जे काही सहभाग मिळतो आहे तर याच्याबद्दल आम्ही फार आनंदी आहोत. एवढंच नाही तर आम्ही जंतर मंतरला आमचे नेते वामनराव चटप, दुसरे अनिल धनवट हे तिथे जंतर मंतरला थांबून सर्वात अगोदर तिथं पोहोचले आणि त्यांनी यांना जाहीर पाठिंबा दिला. हा, मुलांना तिथे त्यांना अगदी म्हणजे सपोर्ट केला. हे तुमचं चाललंय ते योग्य आहे. ते म्हणजे कुठंतरी आता याला देश म्हणजे तरुणांचा उद्रेक या निमित्तानं हा बाहेर पडला. फक्त आता तो योग्य पद्धतीने कसा आता हे करता येईल एवढेच फक्त बाकी आहे. तेवढं आपल्याला त्यांना जपणं आपली गरज, नैतिक गरज. आता मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांचं पेपर लीक होतं, याच्यावरती आंदोलन केलं, त्याला त्यांना यश आलं. अशाच पद्धतीचा युवकांचा असू द्या किंवा शेतकरी लोक असतील किंवा जे काही शेती माती करणारे लोक आहेत, त्यांचा लढा आला पाहिजे आणि त्याच्या यश त्याला बी यश आलं पाहिजे. याच्याबद्दल तुमचं काय मत पर्टिक्युलर शेती संदर्भात? आम्ही साधारणतः 50 वर्षापासून हा लढा लढतोय. ओके, आम्हाला भीक नको आहे, आम्हाला घामाचे दाम पाहिजेत. आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव एक कार्यक्रम जर दिला तर आम्हाला कोणत्याही भिकेची गरज नाही. कारण हा एका दाण्याचे 1000 दाणे करणारा हा शेतकरी आहे. आज देशभर त्याची आज अवस्था इतकी खराब आहे की आज म्हणजे कोणत्याही शेतमालाला व्यवस्थित भाव नाही. ज्यावेळी भाव येण्याची शक्यता राहते त्यावेळेस म्हणजे सरकार ते भाव पाडण्याचा प्रयत्न करतोय, काय जाणीवपूर्वक पाडतोय. मग ते तुमचं आयात करून पाडतं, काय गरजेपोटी म्हणजे वाटेल ते याच्या प्रमाणात. म्हणजे कोणत्याही सरकारनं शेतकरी विरोधी म्हणजे कारवाया केल्या नाही, इतक्या प्रखर कारवाया ह्या 10-15 वर्षात या सरकारने केलेल्या आहे. आमची मागणी एकच आहे, तुम्हाला कशाला आम्हाला भीक देऊ नका, आम्हाला फक्त एक बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या आणि आम्हाला नवीन तंत्रज्ञान जे जगभर सुरू आहे ते त्याचं आम्हाला स्वातंत्र्य द्या. तुम्हाला जगामध्ये नवीन तंत्रज्ञान आलेलं म्हणजे बीटी तंत्रज्ञान असेल, तिकडलं सोयाबीन इकडं आणायला चालतं, तिकडली मका इकडं म्हणजे बीटीची आणायला चालती.
अनेक प्रॉडक्ट तुम्हाला तिथून आणायला चालतात, हं. परंतु या शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य द्यायला चालत नाही. 15 वर्षापासून हं. आज त्या तंत्रज्ञानावर बंदी आहे. ही सुद्धा आमची फार मोठी मागणी आहे. आता सरकारने 2 लाखापर्यंतची सरसकट हा. कर्जमाफी केली. त्याच्यामधले 94,000 शेतकरी वगळले गेले. परंतु ज्यावेळेस कर्जमाफी होते हा. त्यावेळेस ती कर्जमाफी झाली पाहिजे का, आणि होत असताना ज्या काय जाच काठी असतात त्याच्या संदर्भात तुमचे एक शेतकरी संघटनेचे सदस्य म्हणून आणि नेते म्हणून काय मत आहे? आमची भूमिका इतकी क्लिअर आहे. हा. 84ला आम्ही पहिल्यांदा परभणी अधिवेशनामध्ये हं. कर्जमुक्तीचा विषय मांडला. हं. हा का मांडला? हं. कारण कर्ज हे शेतकऱ्यावर झालेलं अनैतिक कर्ज आहे. ओके. तुम्ही शेतमालाला भाव दिला नाही, त्याच्यामुळे तो त्याचा बळी आहे. ते त्याचं पाप आहे त्याचं. हा. जर तुम्हाला खरंच शेतकऱ्याबद्दल काय असं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्याचं कर्ज एकदा साफ करा, हं. व्यवस्थित करा, हं. जे काही कर्ज असेल त्याचं, आणि त्याच्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही अशी व्यवस्था करा. म्हणजे तुम्हाला म्हणायचे की सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय. बरोबर. हो, शेतकऱ्याचे म्हणजे सरकारचे धोरणच हे शेतकरी विरुद्ध आहे टोटल आतापर्यंत आलेले हा, आहेत ते. हा, हा. आणि त्याच्यामुळे कर्जबारे पण हा वाढत चालला. त्यावेळेस एक महान नेते, हं. आम्ही कर्जमुक्तीचा विषय काढला त्यावेळेस म्हटले होते की कर्जमुक्ती झाली तर तळहातावर केस फुटेल म्हणे. ते महान नेत्याचं नाव काय? आहे आता ते सर्व महाराष्ट्रभर माहिती आहे, देशभर माहिती आहे. परंतु त्याच्यानंतर हीच मंडळी कर्जमुक्तीचं घेऊन शेतकऱ्याकरता गाजर घेऊन म्हटले की कर्जमुक्ती आम्ही केलेली, त्याचं क्रेडिट घ्यायकरता स्पर्धा लागलेल्या आहेत त्यांच्या. नाही तर हा विषय कोणाच्या अजेंड्यावर नव्हता पूर्वी. पण आमचं त्याची मागची भूमिका ती कर्जमाफी मागतात, आम्ही कर्जमुक्ती मागतो. पण कर्जमाफी केल्याच्या नंतर तर हाताला केस फुटतील ह्याचा अर्थ काय घेतला होता? मग काय नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं? नाही, हे सरकार काही करू शकत नाही. आणि त्यावेळेस आम्ही 90ला व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना हं. त्यावेळेस त्यांच्याकडून आम्ही एक नादारीचे अर्ज भरले, हं. एक प्रेशर टॅक्टिक तयार केली हं. आणि पहिल्यांदा त्या माणसानं कर्जमुक्ती केली. पहिल्यांदा ती कर्जमुक्ती झाली. हं. आता ते अल्पावधी कारभार असल्यामुळं हं. तिथून ते काय फार म्हणजे आम्हाला झाली ती पहिली कर्जमुक्ती झाली. हा. म्हणजे जे असे म्हणणारे होते ते ती मंडळी सर्व तोंडकशी पडली त्यावेळेस. ओके. हा. तर आता विद्यार्थ्यांचा लढा आहे, या लढ्याला यश आलंय. दिल्लीत मोठा अनेक वर्षानंतर हा मोठा लढा झाला, त्याला यश आलं, सरकारने तिथं पाय टेकले. परंतु आता हाच लढा शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांनी किंवा इतर युवकांनी लढला पाहिजे किंवा समोर आलं पाहिजे, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक ज्येष्ठ सदस्य म्हणून? हे विद्यार्थी नुसते विद्यार्थी नाही, ही देशाचं भावी भवितव्य आहे. आणि साधारणतः जे तरुण जे आज आलेले आहेत, आज ते सर्व शहरात येतात, 5-5, 10-10 वर्ष परीक्षा देतात, हे करतात. असं का देतात? अशी अवस्था का झाली? कारण आज शेती ग्रामीण देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतीमध्ये कोणालाही थांबायचं नाही. कारण ज्या व्यवसायामध्ये बरकतच नाही तर मुलं तिथं थांबतील कशाला? म्हणून त्याच्यामुळे ही जी मुलं आहेत, मग कोणी स्पर्धा परीक्षेकडे जातं, कोणी याच्याकडे जातं, कोणी त्याच्याकडे जातं, अशी जी स्पर्धा सुरू आहे म्हणजे सर्ण मुलामध्ये ती नैराश्य आहे. त्यांना एक आपल्या बापावरचं जे दैन्य आहे, बापावरचं दारिद्र्य आहे. आज खेड्यामध्ये ग्रामीण भागामधली अवस्था तरुणांची इतकी बेकार आहे की आज त्यांची आर्थिक स्थितीमुळे त्यांचं लग्न सुद्धा होऊ शकत नाही. 30-30, 40-40 वर्षाचे प्रत्येक गावामध्ये 50-50, 100-200 मुलं आहेत. गावगाव मोठी समस्या आहे, इतकी मोठी समस्या आहे, ही काही एक नाही. आणि हे करण्याकरता म्हणजे आज जे सुरू आहे ते आम्हाला धोका फक्त याच्यातून एकच वाटतो की अरे तुम्हाला अभिजित दिपके 10-15 दिवस दिपके कोण होता काही माहीत नाही. आणि तुम्ही शेवटी 8-10 दिवसानंतर तुम्ही त्याची जात काढली, हे सर्वात मोठं वाईट आहे. हा प्रश्न विभाग एका जातीचा नाही, एका पातीचा नाही, एका धर्माचा नाही. आमचं ठाम भूमिका आहे की जर शेतकरी जर वाचला काय तर तुमचा देश वाचणार आहे. शेतकरी वाचला तर देशातले आर्थिक जे काही प्रश्न आहेत ते फक्त शेतकऱ्याच्या शेती व्यवसायाच्या पोटी तयार झालेले प्रश्न आहेत. ही आमची पहिल्यापासूनची ठाम भूमिका आहे आणि आज त्याचं दृश्य स्वरूप मला ग्रामीण भागामध्ये दिसतंय. हे होते वामनराव जाधव. त्यांनी इतक्या तळमळीने भूमिका मांडली. ते 80 पासून शेतकरी संघटनेत काम करतात. आज शेतकऱ्यावरची वेळ आली ती सरकारच्या धोरणामुळे आली आणि आजचे युवक हे कोणाचे गुलाम नाहीत, परंतु त्यांना हे व्यवस्थेने अशी वेळ आणली की कुठलाही रोजगार मिळत नाही. स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर क्षेत्रात जाऊ त्यांच्याकडे वाटेल निराशा येते आणि ह्या निराशेपोटी आत्महत्या, शेतकरी आत्महत्या सगळ्या गोष्टी करतात. अनेक मुलांचे लग्न सुद्धा नाहीत. परंतु आज या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर वेळ आली. कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांचंच अपयश आहे. वामनराव जाधव यांनी ही जी भूमिका मांडली ही भूमिका शेतकऱ्यांचीच नाही, फक्त तमाम ज्यांना जगवतात आपण त्यांची सुद्धा भूमिका अशी असली पाहिजे की शेतकऱ्यांना न्याय मिळावा. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, छत्रपती संभाजीनगर.